टीम नटगाव संघाच्या बॅटर्ससाठी 3 सलगच्या षटकारासाठी कुणाल भालके यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रवीण स्ट्रायकर एंडला, गोलंदाज दीपेश. पहिला चेंडू 3, 2, 1 लेट्स प्ले. 3 षटकांचा सामना. पहिला चेंडू त्या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी कोणती संधी नाही, धावा मिळणार नाहीयेत. खरं तर सेफ शॉट आहे, स्क्वेअर लेगला टार्गेट करणारा फटका आहे. दीपेश गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू काढून घेतलाय, एक पहिला तर डॉट आलाय. स्ट्रायकर एंडला प्रवीण महाराज. पहिला चेंडू, पुढचा चेंडू असेल. यावेळी बॉडीवर डेब्यू केलंय ॲज अ अंपायर, आणि चांगली अंपायरिंग त्याच्या माध्यमातून आज फक्त शहापूर नाही तर शहापूरच्या बाहेर देखील अगदी रायगडपर्यंत जाऊन अंपायरिंग केलंय. रिसेंटली टिटवाळाच्या प्रीमियर लीगमध्ये देखील आपण त्यांना पाहिलंय. म्हणजे चांगला अंपायर, उदयनमुख अंपायर आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळतोय. व्हाट अ स्ट्रोक, ह्यूज, बिगी, गोइंग 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 गॉन, सिक्सर. विकी आलाय आणि आल्यापासून खरं तर हल्ला केलाय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून, गगनचुंबी षटकार, एक मिड विकेटला, एक लॉंग ऑन रिजनला. खरं तर आणखी एक षटकार आला तर कुणाल भालके यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकी हा चेंडूवर एक षटकार ठोकला तर नेक्स्ट बॉल. चेतन टू विकी. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टिक, इट्स अ वाईड बॉल. डगआउट मधून शाउट येतोय, माहिती आहे. एक 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 धाव किती महत्वाची आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 25. मी तर म्हणतोय 2 षटकात 10 होत्या, या षटकात आल्या 15 आतापर्यंत. अजून चेंडू किती शिल्लक आहेत तर तब्बल 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 वाईड हाताळलेत.
त्यात 2 षटकार, 1 सिंगल, 2 वाईड. अतिशय खराब प्रदर्शन. एज लागली होती. कमबॅक केलंय त्या ठिकाणी चेतन. आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका. एक मोठा फटका शोधतोय त्या ठिकाणी विकी. नारायणला स्ट्राईक मिळत नाहीये. विकी त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय सातत्यानं. नेक्स्ट बॉल, वाईड बॉल. मला वाटतं कॅप्टनचा बीपी वाढवण्याचं काम थोडक्यात चालू आहे आणि त्या ठिकाणी चेतन सातत्यानं अवांतर चेंडू फेकतोय. कप्तान साहेब यावेळी मात्र थोडंसं इरिटेट आहेत, कारण चेतन हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील मित्र. 3 वाईड फेकलेत, 2 षटकार आलेत, 1 सिंगल आले, 1 डॉट आले. प्लेड ऑन झाला की काय? येस, प्लेड ऑन. बॅटनं घेतली कडा आणि त्यानंतर बॉल त्या ठिकाणी यष्टांमध्ये आढळलाय आणि 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे. विकी त्या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. सागर नेक्स्ट बॅटर. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. 26 धाबा, 26. अंतिम चेंडूवर सागर षटकार ठोकेल का? डगआउटला खूप अपेक्षा आहेत. 12th मॅन आमच्या सोबत आहे, त्यालाही खूप अपेक्षा आहेत की सागर षटकार ठोकेल. मग काय होईल सांगता येत नाही. समोर चेतन, विकेट मिळाली, थोडा विश्वास वाढलाय. मात्र सागरला दिलाय लायसन. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर पाहूया मोठा फटका येईल का? हा, जिसका हमें था इंतजार वो घड़ी आ गई, वो सिक्सर आ गई. क्या बात है. सागरच्या बॅट मधून आलाय तू. पूर्वार्ध झालाय, उत्तरार्धाला होती सुरुवात, परंतु पूर्वार्धामध्ये ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ऐकतायत हे म्हणजे सोनवळे सर. खूप सारा क्रिकेटचा अनुभव, खूप सारी संपूर्ण माहिती क्रिकेटबद्दल. त्या संपूर्ण नियमांचं मात्र पालन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ऑफिशियल पंचांना विनंती असेल की 1 षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटे, म्हणजे 3 षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटे. 2 षटक जर 10 मिनिटांमध्ये कंप्लीट झाले नाही, 11वा मिनिट जर लागला तर मात्र समोरील टीमला तुम्ही 1 शतरक्षक एक्स्ट्राचा 38 मध्ये घेऊ शकता आणि यासाठी तुम्ही त्यांना पॅनलाइज करू शकता. ही मुभा तुमच्याकडे दिली गेली आहे मंडळाच्या वतीनं. द्वितीय फेरीतील पहिला सामना आपल्यासाठी भेटीसाठी पाहायला मिळतोय. एका बाजूने टीम नडगाव तर दुसऱ्या बाजूने टीम फाईट करते आहे टुणे टीम. प्रथम गोलंदाजी करत असताना टुणे टीमने मात्र 2 ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आल्या होत्या. तिसरं ओव्हर महागडे ठरलं. 22 धावा घेतल्या गेल्या आणि धावफलकावरती 32 धावा सजल्या गेल्या आहेत. 18 चेंडू 33चं लक्ष ठेवलं गेलंय टीम टुणे संघासमोर. आणि या दरम्यान नाणेफेकीचा कौल देखील झालाय. एका बाजूने रमेश स्पोर्ट्स साटगाव टीम आणि फाईट करेल प्रियांशी 11 खैरपाडा. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर टीम रमेश स्पोर्ट्स साटगाव टीमने मात्र क्षेत्ररक्षण निवडलंय. ही मॅच जशी कंप्लीट होईल, जो निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणीसाठी दोन्ही टीमला विनंती असेल की आपण तयार राहायचंय मैदानामध्ये हजर होण्यासाठी. ही मॅच संपल्यानंतर जो निर्णय असेल त्याची अंमलबजावणी त्वरित करायची आहे. तुर्तास जाऊयात या मॅचकडे, जिथे मात्र 18 चेंडू 33चं समीकरण ठेवलं गेलंय. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी टीम नडगाव संघाकडनं येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती नारा. चला, फलंदाज बॉल जर चॉईस झाला असेल
स्ट्राईक एंडवरती जगदीश, नॉन स्ट्राईक एंडवरती जगन पाहायला मिळतोय. एकाच राशीचे दोन्ही फलंदाज विकेटवरती आले आपला आगाज करण्यासाठी ठुणे टीम च्या संघाच्या वतीनं. तर इन ॲट क्रमांक षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी नडगाव टीमनं चॉईस केलाय नारा. खूप सारा आवाज मैदानाच्या बाहेरून नाराचा जयघोष केला जातोय. जाणतायत की महत्वाचा गोलंदाज आहे आणि या मॅच मध्ये त्याला मात्र समोरील फलंदाजांना थांबवावं लागेल. स्ट्राईक एंडवरती जगदीश, गोलंदाजी ट्रॅकवरती नारा. लेट्स प्ले, गेम ऑन. पहिला चेंडू कट केला डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेकी, बॅकअप पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मात्र काम तमाम होतं जगनचं, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरनं स्ट्राईक एंडवरती सुखरूप पोहोचलाय. एका धावेने संघाचं खातं खोललं गेलंय. धावफलकाचे दरवाजे उघडले गेले. धावफलकावरती एक धाव पाहायला मिळतीये. लोवर फुलटॉस चेंडू होता, कट केलाय आडव्या बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फुटबॉल स्टाईलनं अडबत असताना चेंडू पायाला स्पर्श करून निघून गेलाय सीमारेषे पार. मिलेंगे चार तो बेडा होगा पार, ये लगाया चौकार. चांगला फटका आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढला होता. गॅप क्षेत्र निवडलं गेलं होतं आणि मिड विकेट काऊ कॉर्नरवरून मिड विकेटला पोहोचत असताना फुटबॉल स्टाईलने रोखण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु चेंडू पायाला स्पर्श करून निघून गेला आणि नशिबाचा चौकार ठुणे संघासाठी. पुन्हा एकदा सरळ दिशेला खेळून काढलाय. गॅप खूप मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅकचा जगनच्या बॅटमधनं निघालेला हा दुसरा तडाखा चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडून घेतली बाउंड्रीची भेट, आलाय चौकार. चांगली चांगली फलंदाजी जगनच्या माध्यमातून. असं म्हटलं जातं ओल्ड इज गोल्ड. वारंवार क्रिकेटच्या माध्यमातून ते सिद्ध होताना पाहायला मिळतोय. यावेळेस जगन या अगोदरचा चेंडू जर बघायला गेला तर जगनसाठी शॉर्ट चेंडू होता. पुल केलं, कट केलं, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला चौकार ठोकला. त्यानंतर हा मात्र पुढ्यामध्ये टाकलेला, अगदी स्लॉटमध्ये टाकलेला चेंडू पर्वणी स्वीकारली आणि चेंडूला मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनला पाठवून दिलं. 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅकचे 2 चौकार आलेत. दोन चौकार आलेत बॅक टू बॅकचे. थोडंसं बॅकफूटवरती ढकायला गेलंय नाराला. कमबॅक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने धावा बनवल्या गेल्या तर तुम्हाला जर डिफेन्सिव्ह कामगिरी करायची असेल तर मात्र थांबवावं लागेल. यावेळेस थोडंसं लेटकेट पाहायला मिळते. बॅटचा कट घेऊन चेंडू मात्र निघून गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगलची धाव मिळेल. जगनच्या बॅटमधनं चांगल्या धावा येत आहेत. 2 चौकार आणि आता मात्र एक सिंगलची धाव आली आहे आणि या सिंगलने धावफलक पोहोचलंय 10 या अंकावरती. चांगली सुरुवात जमायची बाजू म्हणजेच प्रथम फलंदाजी करत असताना नडगाव टीमच्या खात्यामध्ये या 10 धावा मात्र 2 ओव्हरमध्ये आल्या होत्या, परंतु टिने संघ चेसिंग करत असताना 33 धावांचा पाठलाग करत असताना जगनची बॅट तळपतीये. चांगल्या धावा येत आहेत आणि षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 10 या अंकावरती मजल मारली आहे. नेक्स्ट बॉल नारा. आता मात्र जगदीशने चेंडू उडावला. खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय झेल. त्या ठिकाणी गणेशच्या माध्यमातून चूक डेल टिपला गेलाय आणि फलंदाज जगदीश बॅक टू द पॅव्हिलियन. आणि या विकेटसाठी एकदा डीजे वॉकर्स कडे वळूयात. सोबत नाराला पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली होती. त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 चौकार आले. चौथ्या चेंडूवरती एक सिंगल आणि 5व्या चेंडूवरती विकेट आली आहे. शेवटचा चेंडू घेऊन जाईल नारा. यावेळेस स्ट्राईक एंडवरती इन ॲट क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय दीपेश. गुड लेंथला चेंडू होता, कट केलाय. थोडासा बॅकफूट वरती जाऊन यावेळेस पंच केला होता. एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू फेकी खराब.
चेंडूफेकी करत असताना क्षेत्ररक्षक धरणीवरती कोसळलाय आणि त्याचा फायदा मात्र म्हणजेच 2 धावा. ओके, क्षेत्ररक्षक ओके आहे. चेंडू फेकत असताना थोडीशी घाई, स्वतःला मात्र त्या ठिकाणी सावरलं जाणं गरजेचं आहे. कारण बघा, तुम्ही जेव्हा चेंडू गॅदर करून थ्रो करत असता, अति घाई जेव्हा करताना त्यावेळेस काहीतरी एक्स्ट्राचं देखील दिलेलं असतं समोरील टीमला आणि दुखापत होण्याची देखील दाट शक्यता. तीच दुखापत या ठिकाणी झाली आहे का? यस, रिटायर्ड हार्ड होतो यावेळेस क्षेत्ररक्षक आणि मैदानाच्या बाहेर जात असताना. म्हणून वारंवार सांगितलं जातं की फर्स्ट सेफ्टी, स्वतःला पहिले प्रोटेक्ट करा, स्वतःला पहिले प्रोटेक्शन द्या, स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि मग क्रिकेट खेळा. थोडासा इंजर्ड देखील झाला आणि एक एक्स्ट्राची धाव देखील गेली. मला वाटतं हा चेंडूपैकी जर अगदी परफेक्ट थ्रो जर झाला असता तर नक्कीच संधी बनली असती रनआउटची. तो संधी गमावली आहे. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस दफलकावरती 12 धावा, 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये समीकरण बनले आता मात्र 21 धाब्यांचं. 10.5च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील प्रति ओव्हर प्रति षटकामध्ये, कारण 12 चेंडूमध्ये 21 ची गरज बनली आहे. फर्स्ट एड किट जर उपलब्ध असेल तर आयोजन कमिटीला विनंती असेल की आपण ते खेळाडूला विनंती असेल आपण आयोजन कमिटीच्याशी संपर्क साधा, मुख्य व्यासपीठाकडे या. हो, यावेळेस कट केला चेंडू, डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतो. एक सिंगल घेतली गेली, पुन्हा एकदा डबलचा कॉल आहे. यस, हाचा कॉल होता आणि आता मात्र चुकी झाली आहे का? हो, यावेळेस डायरेक्ट हिटसाठी सांगितलं जात आहे. पंचांचा इशारा काय येणार, निर्णय काय येणार? वेट अँड वॉच, वेट अँड वॉच. यस, डायरेक्ट हिटसाठी यावेळेस रिव्ह्यू पंचांकडनं आहे का? येस, पंचांकडनं रिव्ह्यू येतोय. डायरेक्ट हिटची जी अपील केली गेली आहे त्यासाठी मात्र चेक केलं जाईल. चेंडू थ्रो अप्रतिम होता, लाजवाब चेंडूपैकी होती, परंतु कलेक्ट करत असताना चुकी पाहायला मिळाली आणि यावेळेस अपील केली गेली की डायरेक्टली हिट झालाय चेंडू एस टी वरती. चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, अभी का अभी, कारण हेमन टेनिस क्रिकेटचं संपूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल की डायरेक्ट हिट होता. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट असेल. आणि महत्त्वाची सूचना, आयोजन कमिटी हरेजी पांढरे साहेब निश्चितपणे या ठिकाणी 12th मॅन जर स्क्रीनवरती तो बॉल बघण्यासाठी जर उठत असतील किंवा त्यांच्याकडनं कुठला आवाज आला तर तुम्ही पॅनलाइज त्यांना करू शकता. हा नियम महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे तो बॉल बघण्यासाठी जाण्याचा. थर्ड अंपायर आहेत, त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर मॅच झाल्यानंतर तुम्ही मोबाईलवरती पाहू शकता. नॉट आउट सध्या तरी महत्त्वाच्या घडीला यावेळेस विकेट वाचतीये. नेक्स्ट बॉल. हो हो, यावेळेस अगदी जबरदस्त चेंडू होता. लेग बाईचा इशारा आला आहे. निश्चितपणे जर लेग बिफोर विकेट असती तर मात्र या ठिकाणी संधी होती गोलंदाजाला. चांगला चेंडू हाताळण्यात आला होता, सुरेख चेंडू, लाजवाब गोलंदाजी. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलक 15 या अंकावरती.
सिंगल पुन्हा एकदा येते. सिंगलने धाव घेतले जात आहेत. ठुणे संघ देखील जाणतोय की सध्या कुठली जोखीम घेण्याची मूडमध्ये नाही आहेत. एखादा खराब चेंडू आल्यानंतर त्याचा प्रतिकार केला जाईल, परंतु सध्या तरी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. चांगला पाठलाग केला करताना हे दोन्ही फलंदाज. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र सेकंडवरती पुन्हा एकदा जगन, सलामीला आलेला फलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू होता, उडवला हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल, गॅदर करेल, थ्रो करेल. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा निर्धार दाखवला गेलाय. गुड रनिंग, चांगली कॉलिंग, चांगला तालमेल या दोनही फलंदाजांमध्ये. 2 धावा घेतल्या गेल्यात महत्वपूर्ण. धावफलकावरती 18 धावा, 18 रन ऑन बोर्ड. एक गडी बाद आणि एक गड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये दिनेश आणि जगन चांगली पार्टनरशिप बिल्डअप होती आहे. षटक क्रमांक निर्मळ दुसरं षटक चांगला हाताळतो म्हणावं लागेल. सिंगल डबलच्या धावा देतोय, कुठलाही मोठा फटका देत नाहीये. धावफलकावरती 18 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आणि बॉल टू रनचं इक्वेशन आपण जर बघायला गेलात, 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला. निर्मळ स्वतः थांबतोय. एक चांगला गोलंदाज आहे, शरीर यष्टी उंच आहे आणि उंच शरीर यष्टीचे गोलंदाज प्रभावी ठरत असतात. तो टेनिस क्रिकेट असू द्यात किंवा लेदर क्रिकेट. आपण पाहिला नुकताच IPL मध्ये वर्णी लागलेला आपला ओंकार तारमळे, याची शरीर यष्टी देखील उंच आहे, तगडी आहे आणि त्याचा फायदा त्याला मिळतोय. यावेळेस लेग बाईटचा इशारा आलाय. पायाला स्पर्श करून चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी ट्रॅबल झालाय. एक धाव निश्चितपणे प्राप्त होते. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल निर्मळचा. परंतु निर्मळनं अगदी नावाप्रमाणे निर्मळ गोलंदाजी केली आहे म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा दिल्या, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती 2, 5व्या चेंडूवरती 1 सिंगल आली आहे. आतापर्यंत त्याने मात्र 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू असेल. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. निर्मल यावेळेस शेवटचा चेंडू घेऊन जाईल. विकेट किपर कडनं मार्गदर्शन झालंय. मला वाटतं दिनेशची फलंदाजी ओळखली असावी, कुठे टप्पा ठेवायचा हे मात्र मार्गदर्शन केलं गेलंय. आणि शेवटचा चेंडू यावेळेस महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, झेलची संधी. नारा आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनला, डीप मध्ये प्रोटेक्ट करतोय झेल आणि संपला फलंदाज दिनेशचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन. काय कमालीचा चेंडू राहिला होता. षटक क्रमांक 2 मधला निर्मळचा शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू होता, महत्वाचा चेंडू होता. कारण आता मात्र समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. आणि शेवटचा चेंडू मात्र अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. झेलची संधी निर्माण झाली. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला नारा होता. नारानं चेंडूला मात्र स्वतःच्या हातामध्ये विसावून घेतलं आणि एक महत्वाची विकेट आली आहे. सेकंड विकेट डाऊन आणि आता मात्र धावफलकावरती धावा 19 पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 14चं लक्ष आता मात्र राहिलंय. शेवटचं अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी, महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी वर्णी लागली आहे. इनॅट क्रमांक 3 नंबरची गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती विकी आलाय. सध्या तरी म्हणावं लागेल नकद बडा न पद बडा, मुसीबत में कौन खडा वही सबसे बडा. ठुणे संघासाठी जगन असेल महत्वाचा की आलेला षटक क्रमांक 3 मधला विकी हा महत्वपूर्ण ठरेल नडगाव संघासाठी. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवला होता, कट केलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू मात्र कलाटणी देऊन निघून जातोय. एक सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. सर नशिबाचा खूप काही भाग असतो
मॅच मध्ये सरळ जाणारा चेंडू, परंतु त्याला नशिबानं फिरवलंय आणि नशिबाने फिरवल्यानंतर केवळ नशिबामध्ये एकच धाव, जिथे 4 होती तिथे 1. जगन देखील आयोजकांना सांगतोय आणि आपल्या टीमला सांगतोय मी काय करू. ते बघा म्हणतात ना, देणेवाला चप्पर पाट के देत आहे, परंतु तुमची झोली पाटलेली असेल तर काय करणार, त्यासाठी झोली शिवावी लागेल. मी तर म्हणतोय फाटक्या झोलीमध्ये तुम्ही काही मागूच नका. पुन्हा एकदा बिकी स्ट्रायकिंग वरती चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस कट केलाय चेंडू, एक सिंगलची धाव देतोय. चांगली गोलंदाजी, 4 चेंडू 12चं समीकरण बनलंय. 4 चेंडू 12, कारण 6 मध्ये 14ची गरज असताना बॅक टू बॅक 2 चेंडू सिंगल धावा दिल्या गेल्या आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. विकी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी करतोय. नडगाव संघासाठी खूप सारे कानमंत्र दिले जात आहेत, परंतु मी तर म्हणेल ज्यावेळेस तुमचा गोलंदाज चांगल्या रिदम मध्ये असेल, तुम्हाला एक्स्ट्राचं काही सांगण्याची गरज नाहीये. त्याने ओळखलंय फलंदाजाचा फुटवर्क ओळखून गोलंदाजी केली जाते खऱ्या अर्थाने विकीच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल, हो हो, चेंडू उडवलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. टिपला गेलाय खेळ, संपलाय. सलामीला आलेला फलंदाज जगन बॅक टू द पवेलियन. बड़ी मछली जाल में फंस गई है. जगन, ज्या जगनवरती संपूर्ण टीमचा भरोसा होता, खऱ्या अर्थानं त्याच्याच बॅटमधनं 2 मोठे फटके आले होते. बॅक टू बॅक त्याने 2 चौकार ठोकले होते. तो जगन तंबूच्या आश्रयाला माघारी परतलाय आणि आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. तुम्हाला 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकणं गरजेचं बनलंय. म्हणजे तुम्हाला 2 चेंडू तर मैदानाच्या बाहेर ट्रान्सफर करावे लागतील, एक तर 3 चेंडूंमध्ये, किंवा 3 चेंडूंवरती 3 चौकार ठोकावे लागतील. हे समीकरण बनलंय. ठुणे संघासाठी आता मात्र थोडंसं जड पारड पाहायला मिळतं. हो हो, उचललाय चेंडू, गुड लेंथला चेंडू होता, स्वीकारला आणि बॅट जशी फिरली तसा चेंडू देखील फिरतोय आणि मैदानाच्या बाहेर आगाज करतोय. इट्स हाय हँडसम ब्रँडेड षटकार येतोय. ऐन मोक्याच्या क्षणाला दगा फटका. षटकार ठोकलाय. आता मात्र 2 चेंडू 6चं समीकरण. 3 मध्ये 12ची गरज असताना षटकार आलाय. आता मात्र 2 मध्ये 6. काय फटका. चेतननं आल्या पावली सांगितलं की डगआउट मधनं सेट होऊन आलोय आणि विश्वास दिलाय संपूर्ण टीमला की मी हा सामना विन करून येईल. अशा पद्धतीचा हा फटका होता. भरोसा खूप सारा दाखवला गेला या फटक्यावरती. बॅट अतिशय वेगाने फिरली होती. विकी पुन्हा एकदा कमबॅक करेल का? हो हो, कमबॅक केलं गेलं होतं निश्चितपणे, परंतु चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरनं निघून गेलाय आणि गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. आता मात्र 1 चेंडू 5 धावा म्हणजेच बिग हिट येणं गरजेचं, कारण कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग सामने खेळवले जात आहेत आणि तुम्हाला मात्र या चेंडूवरती षटकार ठोकावा लागेल, कारण 5 धावांचा कुठला चेंडू नसतो. चौकाराला नो बॉल टाकला गेला तर नक्कीच 5 धावा येतील, परंतु एक्स्ट्राचा चेंडू टाकला गेला तरच हे शक्य आहे. परंतु ही चुकी विकी करणार नाही. हा चेंडू चांगला राहिला होता, शॉर्ट चेंडू होता, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. समीकरण 1 चेंडू 5 धावा. जयनं मागील मॅच मध्ये एक षटकार ठोकला होता, क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु या मॅच मध्ये जय वरती विश्वास जो दाखवला गेलाय त्याला सार्थ फलंदाजी घडेल का? नक्कीच अनिलजी हजारे यांचं शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेल मंडळाच्या वतीनं की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं.
एक चेंडू 5ची गरज. काय सामना रंगलाय. 1 मध्ये 5 येतील का की विकी पुन्हा एकदा कमबॅक करेल. जयमध्ये क्षमता आहे. मागील मॅच मध्ये षटकार ठोकला होता जयने. या मॅच मध्ये कारनामा करेल का. पहिला चेंडू फेस करतोय. ओहो, शॉर्ट चेंडू, बाउन्स चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, जबरदस्त. इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते पंचांच्या यावेळेस. बॅट 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 बॅटरकडनं रिव्ह्यू येतोय. यस, हाईट फॅक्टर साठी चेक केलं जाईल. बाउन्सर साठी. परंतु मी तर म्हणेल की हा बाउन्सर खऱ्या अर्थानं तुमच्या अगदी परफ्यूम डिलिव्हरी होती. तुमच्या नाकाजवळनं जर चेंडू जातोय, तुम्हाला सेंड देतोय, तुम्हाला सांगतोय की यस मी निघून चाललोय आणि माझा सुगंध देऊन चाललोय मी या गोलंदाजाला. काय जबरदस्त चेंडू होता. चेक केलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आहे. आपण चेक करू शकता. 12th मॅन आहे इथे आणि 12th मॅनने देखील बघितलंय. व्हाईट बॉल आहे, त्याला देखील विचारू शकता. व्हाईट बॉल आहे. एक चेंडू 4ची गरज. एक चेंडू 4 धावा. ए बाबा, मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. कारण हा चेंडू जयची हाईट देखील खूप आहे आणि तरी देखील त्याच्या डोक्यावरनं चेंडू जाताना पाहायला मिळतोय. 1 फॉर द ओव्हरची देखील ग्वाही पंचांच्या वतीनं दिली गेली आहे. गोलंदाज विकीसाठी समीकरण. एक चेंडू 4 धावा. काय सामना रंगलाय. जबरदस्त पैसा वसूल मॅच आहे. आणि हेमन टेनिस क्रिकेटचे सर्व यांचं देखील मनापासून आभार मानूयात. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हरेज केली जाते. आपण घरबसल्या ही स्पर्धा पाहताय, आनंद घेताय. निश्चितपणे आनंद देण्यासाठी या टीमला मदत करा. खऱ्या अर्थानं चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तुम्हाला जर सामना आवडला असेल, हे नियोजन आवडलं असेल आणि लाईव्हची संपूर्ण टीम जे प्रक्षेपण करते त्यासाठी निश्चितपणे लाईक आणि सबस्क्राईब बनतं. एक चेंडू 4ची गरज. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावेची गरज. 1 मध्ये 4ची गरज असताना चेंडू उडवलाय. झेलची संधी आहे. प्रवीण महाराज या ठिकाणी एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धावेचा प्रयत्न. चेंडूपैकी सुरेख आहे आणि या ठिकाणी टीम नडगाव विन होतीये. क्या बात आहे. परंतु झेल सोडला होता. प्रवीणनं झेल सोडल्यानंतर चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर देखील जाऊ शकला असता. टीम नडगाव टीम यावेळेस विन होतीये, विजय होतीये. काय जबरदस्त